बरं का. पैसा कमवायचा आहे पण ते चांगल्या प्रकारे कमवला पाहिजे. असं जुगार घेऊन पैसा जमवण्यासाठी प्रयत्न करू नका, परिणाम वाईट होणार आहे बरं का. कधी भीक मागायला लागले ते लोक त्यांनाही समजलं नाही बरं का. ही बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणून जुगार खेळायची नाही बरं का जीवनामध्ये. स्त्रियांचा तर प्रश्न नाहीच का. तुम्ही खेळत असता? नाही खेळत, मला माहिती आहे. खेळूच नका, खेळूच नका. नाही तर टाइमपास म्हणून करसार सुरू, वेळ जातच नाही, आता घालवला पाहिजे म्हणून सुरू आहे बरं का. टाइमपास म्हणून खेळायचं नाही, परिणाम वाईट होणार. आणि आज बिकट परिस्थिती झाली. पूर्वी लोक तिकडे एकांतामध्ये कुठेतरी निवांत ठिकाणी जाऊन खेळायचे गावाच्या बाहेर. आज लोकांनी देवाची देवळं धरली बरं का. देवाची देवळं त्यांना माहिती आहे. देवाच्या देवळात एकतर सकाळी लोक असतात, नाही तर संध्याकाळी असतात. दिवसभर काय कोणी फिरकत नाही तिकडे. म्हणून देवाच्या पुढं चालू आहे. देवाच्या पुढं लाज वाटली पाहिजे की नाही? जरा जरा लाज वाटू नये. देवाच्या पुढे जुगार खेळत असताना लाज वाटू नये का? हे आपण आपल्या देवाची केलेली विडंबना नाही का? विडंबना नाही, समजून घ्या, समजून घ्या. आणि आज तर तुम्हाला माहिती आहे गावोगावी गणपती मांडतात, दुर्गादेवी मांडतात, मुलं मांडतात ना, मांडतात. महिनाभर अगोदर मंडप टाकतात, महिनाभर, आणि तिथं जुगार खेळतात महिनाभर. आणि ते पैसा गोळा करतात आणि त्याचा गणपती आणतात आणि त्याची पूजा करतात 10 दिवस. काय परमार्थ आहे, काय भक्ती आहे आपली. जुगार खेळून पैसा जमा करायचा आणि त्याचा गणपती आणायचा आणि त्याची 10 दिवस पूजा करायची, याला परमार्थ म्हणायचं? अशी असते का भक्ती? करायचं असेल तर स्वतःच्या हिमतीवर करा. करायचं असेल तर आपल्या घामाचा पैसा लावा ना तिथं. जुगार खेळून पैसा जमा करायचा आणि त्याचा देव आणायचा, 10 दिवस त्याची पूजा करायची आणि 10व्या दिवशी डीजे लावून पॅन्ट फाटेपर्यंत नाचायचं आणि द्यायचा तिकडे नदीत फेकून. गणपती फेकून देतात, फेकून देतात, विहिरीत वरून फेकतात. कुणाचा पाय तुटतो, कुणाचा हात तुटतो, कुणाचं मुडकं तुटतं. 10 दिवसच होता का गणपती त्याच्यात? 10व्या दिवशी गेला का निघून? 10 दिवस पूजा केली आज दिला फेकून 10व्या दिवशी. हे परमार्थ आहे? करायचं असेल तर व्यवस्थित करा. मी तर नेहमी सांगत असतो, आनंद कधी व्हायला पाहिजे? ज्या दिवशी आपण गणपती बसवतो त्या दिवशी व्हायला पाहिजे. गणपती आणत असताना नाचत आणलं पाहिजे, आनंद झाला पाहिजे, सगळं व्यवस्थित त्याचं पूजन केलं पाहिजे, आनंद झाला पाहिजे त्या दिवशी. पण ज्या दिवशी बसवतात त्या दिवशी माहिती होत नाही कधी आणतात आणि कधी बसवतात, काहीच माहिती नाही. आणि ज्या दिवशी विसर्जन करायचं आहे त्या दिवशी त्यांचा पहा बरं का, ते नाटकं पहा त्यांची. दारू प्यायची, डीजे लावायचा, धिंगाणा करायचा आणि नाचत नाचत फेकून द्यायचा नेऊन तिकडे बरं का. आज नाचायचं आहे, आज तर दुःख झालं पाहिजे. कारण 10 दिवस ज्या गणपतीची आपण पूजा केली तो गणपती आता लांब जात आहे. त्या दिवशी रडलं पाहिजे. कारण 10 दिवस त्या गणपतीच्या सोबत होतो आपण, आता तो आपल्याला सोडून जात आहे. त्या दिवशी दुःख केलं पाहिजे, त्या दिवशी रडलं पाहिजे. त्या दिवशी डीजे लावून नाचणं चालू आहे, याला परमार्थ म्हणायचं? असा असतो का परमार्थ? होऊ नये. देवीचंही तसंच आहे. दुर्गा देवीच फेकून देतात विहिरीत. मी माझ्या डोळ्यानं पाहिलं. कुणाचा हात तुटतो, पहा युट्यूबवर व्हिडिओ. JCPनं गणपती जमा करणं चालू आहे आणि गटारात नेऊन फेकणं चालू आहे. हे देवाची आणि धर्माची केलेली विडंबना नाही? हे देवाची विडंबना नाही? असा असतो परमार्थ? समजून घ्या. परमार्थ करायचा असेल तर चांगलं करा ना. 10 दिवस त्या देवीची पूजा करायची. बाया तर बापा 9 आरत्या करतात. एकच बाई आरती ओवाळते, 9 आरत्या, 11 आरत्या. आणि 10व्या दिवशी वरून विहिरीत फेकून देते नेऊन देवी. 10 दिवसच त्याच्यात देवी होती. 10व्या दिवशी गेली का देवी निघून? 9 दिवस उपवास, 9 रंगाच्या साड्या. आज या रंगाची साडी, उद्या त्या रंगाची साडी. कशासाठी नेसत असता 9 रंगाच्या साड्या? कशासाठी नेसत असता? का नेसत असता 9 दिवस 9 रंगाच्या साड्या? नवराई त्याच रंगाचे शर्ट घालते, मॅचिंग. नवरात्रात मी पाहत असतो, स्टेटस पाहतो लोकांचे बरं का. ज्या रंगाचा दिवस आहे ना नवरात्रातला, पहिला दिवस कोण्या रंगाची साडी आहे त्याच रंगाची, नवऱ्याला त्याच रंगाचं शर्ट. वारे भक्ती, काय परमार्थ आहे आपला. ही भक्ती शिकवली तुकोबारायांनी, हा परमार्थ शिकवला राष्ट्रसंतांनी. कशासाठी नेसत असता? तुम्हाला दाखवायचं आहे का आमच्याकडे खूप जास्त साड्या आहे म्हणून? प्रदर्शन करायचं आहे का साड्याचं?
नका करू, नका करू. तुमच्याकडे साड्या जर जास्त झाल्या असतील तर जा गावाच्या बाहेरच्या बाजूला काही गरीब लोक आहे, त्या बायाच्या अंगावर धर साडी नाही बरं का. तीच साडी पुन्हा पुन्हा धुते, पुन्हा पुन्हा तीच साडी नेसते. त्या बाईला 2-4 साड्या देऊन टाका तुमच्या कपाटातल्या. बघा देवी प्रसन्न झाल्याशिवाय राहणार, बघा देवी प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. ज्याच्याकडे वस्त्र नाही त्यांना नेऊन द्या नवरात्राचं वस्त्र दान म्हणून. बघा देवी प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. हे नवरंगाच्या साड्या नेसून नाटकं कमी करा बरं का. याला परमार्थ म्हणता येणार नाही. हे काय प्रदर्शन करायचं नसतो परमार्थ. म्हणून नऊ रंगाच्या साड्या नेसायच्या आणि आव आणायचं भक्तीचा की आमचा परमार्थ आहे म्हणून. द्या बरं का नऊ रंगाच्या साड्या. मग त्या बायाला वाटून द्या तिकडे नेऊन. जे फाटलेलं लुगडं पुन्हा पुन्हा तेच घेऊन घालते 17 ठिकाणी फाटलेलं. बघा 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 देवी प्रसन्न झाल्याशिवाय राहणार. 9 दिवस उपवास, 9 आरत्या बरं का. आणि 10व्या दिवशी फेकून द्यायचं मग नेऊन तिकडे विहिरीत. असा असतो परमार्थ. समजून घ्या, समजून घ्या, समजून घ्या. माझ्या बोलण्याचा राग येण्याची शक्यता आहे. मी बोलून गेलो तुम्हाला पहिल्या दिवशीच. 7 दिवसामध्ये प्रत्येक माणसाला राग येणार आहे माझा, प्रत्येक माणसाला. असं कोणी सुटणार नाही की ज्याला माझा राग येत नाही बरं का. आणि हे होणार आहे कारण सत्य पचत नाही ना, सत्य पटत नाही ना. आज नाटकच चालू आहे, जिकडे तिकडे तेच चालू आहे, आव्हानच चालू आहे. बोलून गेलो. आमचे महाराज लोकही सांगतात की पिवळी साडी नेसा जन्माच्या दिवशी, हिरवी साडी नेसा लग्नाच्या दिवशी. सगळे नाटकच आहे. काय धंदे लावले बरं का. हेच तर सुरू आहे. हेच पाहिजे लोकांना, हेच पाहिजे आज लोकांना. हे नाटक काय आपल्याला जमत नाही बरं. म्हणून तर माझे कार्यक्रम फार कमी आहे, फार कमी आहे. मला गरजही नाही आहे. विचार जुळले तर कार्यक्रम आहे माझे, नाही विचार जुळले तर दुसऱ्या दिवशी बंद, दुसऱ्या वर्षी बंद. आणि ज्या ठिकाणी माझे विचार जुळले 5-5, 6-6, 7-7 वर्ष झाली माझी कथा चालू आहे. इथं इसापूर नावाचं गाव आहे ना तेवढी जवळ. 13 वर्ष झाली बरं का. 13 वर्ष माझी कथा चालू आहे. 13 वर्ष. जिथं विचार जुळले तिथं अजूनही बंद झालो नाही. जिथं विचार पडले नाही पुढच्या वर्षी गायब नरेश महाराज. नावच घेत नाही मग नरेश महाराजच कोण. कारण पटत नाही ना सत्य. नाटक पटते बरं का लोकांना. फालतूपणा पाहिजे फक्त. ती काय आपल्याला जमत नाही बरं. जाऊ दे. आणि